Good morning, friends. Today we are going to learn a new story based on two fables. As we had seen the first story of two fables, the two friends and the bear. In that, the story based on two friends, how one friend betrays the other, we had seen in the last video. Today we are going to see another story based on these two fables. The name of today's story, the two the town mouse and the country mouse. The town mouse and the country mouse. टाउन माऊस म्हणजे शहरातील उंदीर आणि कंट्री माऊस म्हणजे गावाकडील उंदीर, असं याचा अर्थ आहे. टाउन आणि कंट्री म्हणजे रुरल एरिया अँड एरिया आउटसाइड अ सिटी म्हणजे ग्रामीण भागातील उंदीर किंवा शहरापासून दूर असलेला भाग, त्याला कंट्री. दोन उंदीर असते, एक शहरातील उंदीर असतो आणि एक ग्रामीण भागातील उंदीर. त्यांच्या जीवनावर आधारित ही स्टोरी आहे. तर लेट्स स्टार्ट द स्टोरी. वन्स अपॉन अ टाइम a town mouse went on a visit to his cousin in the country. The country mouse was a simple, rustic fellow. He loved his town friend. Means एकेकाळाची गोष्ट आहे. Once upon a time a town mouse went to visit his cousin. म्हणजे जो ग्रामीण भागातील जो उंदीर असतो त्याचा तो कझिन असतो. कझिन म्हणजे चुलत भाऊ असतो, जो कुठं राहत असतो, ग्रामीण भागात, कंट्रीला राहत असतो. द कंट्री माऊस वॉज अ सिम्पल. आणि तो गावातील जो माऊस असतो तो एकदम साधा असतो, सिम्पल असतो, रस्टिक असतो. रस्टिक फेलो, रस्टिक म्हणजे इथे दिलेला आहे ग्रामीण किंवा लिव्हिंग इन अ विलेज, म्हणजे एकदम साधा सरळ स्वभावाचा तो असतो उंदीर आणि एकदम ग्रामीण भागात राहणारा असतो. गावातील जसे उंदीर असतात किंवा लोक असतात तसे ते साधे असतात. He loved his town friend and he loves his town friend and his nature is so gentle that he loved his town friend. म्हणजे जो शहरातून ग्रामीण भागात जो उंदीर येतो, शहरातील उंदीर, त्याच्यावर गावातील उंदीर अतिशय प्रेम करतो. He gave him hearty welcome. Beans, cheese and bread were all he had to offer, but he all offered them freely. Means he gave him a hearty welcome. हार्टी वेलकम म्हणजे जिव्हाळ्यापासून मनापासून त्याचं स्वागत करतो, अगदी मनापासून त्याचं स्वागत करतो. कोणाचं? टाऊन उंदीराचं. आणि त्याला तो खायसाठी बीन्स देतो, चीज देतो, ब्रेड देतो, जे पण त्याच्याकडे. ही हॅड टू ऑफर बट ही ऑफर्ड देम फ्रीली. आणि मुक्तपणे म्हणजे फ्रीली, पूर्ण मनाने त्याला त्या सगळ्या गोष्टी तो काय करतो, खाण्यासाठी ऑफर करतो, म्हणजे प्रदान करतो. द टाउन माऊस रॅदर टर्न अप हिज लॉंग नोज ॲट दिस सिम्पल कंट्री फेअर अँड सेड. म्हणजे तो टाउन माऊस जो असतो एवढा दिल्यानंतरही तो त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि आपलं जो मोठं नाक आहे त्या ॲट दिस सिम्पल कंट्री फेअर म्हणजे जो साधं, फेअर म्हणजे फूड, जो गावातील साधं अन्न असते त्याच्याकडे तो नाळ मुरगळतो, त्याच्याकडे लक्ष देत नाही. आय कॅनॉट अंडरस्टँड. आणि म्हणतो तो, आय कॅनॉट अंडरस्टँड कझिन हाऊ यू कॅन पुट अप विथ दिस पुअर फूड. म्हणजे तो त्याला म्हणतो, कंट्री माऊसला तो म्हणतो, आय कॅनॉट अंडरस्टँड मीन्स आय डोंट अंडरस्टँड कझिन हाऊ यू पुट अप विथ दिस पुअर फूड. म्हणजे तुम्ही एवढ्या निकृष्ट, पुअर म्हणजे निकृष्ट दर्जाचं जो अन्न आहे ते कसं तुम्ही काय करता, स्वीकार करता. म्हणजे गावामध्ये एवढं निकृष्ट दर्जाचं अन्न, आता तुम्हाला माहीत आहे गावामध्ये तर तुम्हाला मेजबानी मिळणार नाही, जसं साधं अन्न आहे तसंच तुम्हाला खावं लागणार आहे. बट ऑफकोर्स यू कॅनॉट एक्सपेक्ट एनिथिंग बेटर इन द कंट्री. आणि तो म्हणतो हो, आणि तू याच्यापेक्षा काय इथं जास्त अपेक्षा करू शकतो, गावामध्ये याच्यापेक्षा काय चांगलं अन्न मिळू शकतं. कम विथ मी, आय विल शो यू हाऊ टू लिव्ह. आणि मग तो कंट्री माऊस टेल्स or ask the village country mouse that you come with me, I will show you what is the life we said. म्हणजे जीवन कशाला म्हणते हे मी तुम्हाला दाखवतो आणि तुम्ही माझ्यासोबत कुठं चला, शहरात चला, असं तो त्याला आग्रह करतो. when you see
टाउन लाईफ यू विल वंडर हाऊ यू कुड एव्हर लिव्ह इन द कंट्री. आणि तो त्याला म्हणतो तर तू एकदा जर ते शहरातील जीवन बघशील तर तू म्हणशील की तू कशा पद्धतीनं गावात जीवन जगत होता. नो सुनर सेड दॅट डन. आणि जसं म्हटलं तसं ते होते आणि तो त्याच्यासोबत शहरात जातो. द टू माईस सेट ऑफ फॉर द टाउन अँड अराइव्ड ॲट द बिग हाऊस वेअर द टाउन माऊस लिव्ड इन अ होल. आणि ते शहरामध्ये जातात आणि जसे ते शहरामध्ये जातात ते एका मोठ्या घरामध्ये ते एंट्री करतात जिथे तो जो शहरातील उंदीर एका बिळामध्ये राहतो त्या ठिकाणी तो जातो. यू विल वॉन्ट सम रिफ्रेशमेंट आफ्टर लॉंग जर्नी सेट द पोलाईट टाउन माऊस. म्हणजे नम्र जो शहरातील माईस आहे उंदीर आहे तो त्याला म्हणतो आपण एवढं लांब प्रवासातून आलं तुला काही रिफ्रेशमेंट पाहिजे का. रिफ्रेशमेंट म्हणजे अल्पोपहार नाश्ता जो आपण करतो. आता एवढ्या दुरून आपण आलो तर काहीतरी नाश्ता आपल्याला तुला पाहिजे का. अँड टूक हिज फ्रेंड इन टू ग्रँड डायनिंग रूम. आणि तसं म्हणत तो त्याला एक मोठ्या भव्य अशा डायनिंग रूममध्ये त्याला नेतो जिथं तुम्हाला माहिती आहे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पार्टी वगैरे होते तर त्या ठिकाणी तो ग्रँड डायनिंग रूममध्ये त्याला नेतो. देअर दे फाउंड द रिमेन्स ऑफ फाईन फिश. आणि तिथे त्यांना जे उरलेलं जे मेजवानीतील चांगलं अन्न आहे ते तिथं त्यांना दिसतं. सून द टू माईस वेअर इटिंग अप जेलीज अँड केक ऑल दॅट वॉज नाईस. आणि लगेचच ते दोन्ही उंदीर तिथे असलेली जेलीज आणि केक ते खातात आणि ते सर्व कसं असतात छान असतात. दॅट वॉज नाईस. हिअर यू कॅन सी द टू mice are eating cakes and jellies. Here you clearly see that picture in that picture and you can understand. Suddenly they heard growling and barking. पण अचानक त्यांना कसला तरी गुरगुरण्याचा आणि भुंकण्याचा आवाज तिथं येतो. व्हॉट इज दॅट सेड द कंट्री माऊस. कंट्री माऊस एकदम दचकतो आणि हे काय आहे कशाचा आवाज आहे. इट इज ओनली द डॉग ऑफ द हाऊस आन्सर द अदर. दुसरा उत्तर देतो की काही नाही हे फक्त घरातील काय आहे कुत्रे आहेत. ओनली सेड द कंट्री माऊस. म्हणजे तो कंट्री माऊस म्हणतो फक्त आय डू नॉट लाईक दॅट म्युझिक ॲट माय डिनर. तो म्हणतो मला ह्या प्रकारचं जे म्युझिक आहे त्यांचा आवाज आहे तो मला डिनरच्या वेळेस आवडत नाही. जस्ट ॲट दॅट मोमेंट द डोअर फ्ल्यू ओपन. तो दार उघडून जाते. इन केम टू ह्यूज मॅस्टिप्स. मॅस्टिप म्हणजे बिग डॉग ऑफ स्पेशल ब्रीड. म्हणजे एक विशिष्ट प्रकारच्या प्रजातीचे मोठ्या आकाराचे 2 कुत्रे तिथे काय करतात एंटर करतात त्या घरामध्ये त्या रूममध्ये. अँड द 2 माईस हॅड स्कॅम्पर डाऊन अँड रन ऑफ. आणि ते 2 उंदीर जो आहे ते तिथून तुरू धावत पळत खाली जातात आणि तिथून निघून जातात. गुड बाय कझिन सेड द कंट्री माऊस. आणि तो कंट्री माऊस जाताना त्याच्या भावाला मित्राला गुड बाय करतो. व्हॉट गोईंग सो सून सेड द अदर. टाऊन उंदीर म्हणतो का बरं एवढा लवकर चालला. यस ही रिप्लाइड. तो म्हणतो हो. बेटर बीन्स अँड ब्रेड इन पीस दॅन केक्स अँड जेलीज इन फिअर. तो म्हणतो म्हणजे बीन्स आणि ब्रेड जो मी शांतपणे खातो ते माझ्यासाठी खूप चांगलं आहे. त्यात म्हणजे तुझा जो केक अँड जेली जो आपण घाबरून खालो त्याच्यापेक्षा मला जो भेटणारा रोजचं साधं जेवण आहे जसं बीन्स अँड ब्रेड जे मी काय करू शकतो शांततेत बसून खाऊ शकतो. म्हणजे आपल्याला इन दिस स्टोरी वी कॅन अंडरस्टँड दॅट सॅटिस्फॅक्शन इज द बेस्ट थिंग इन अवर लाईफ. इफ यू आर सॅटिस्फाईड व्हॉट एव्हर यू हॅव यू कॅन be always happy. If you want if you are greedy and if you are always trying to get more and more things then it will destroy your what we can say satisfaction. It will destroy your satisfaction and it can hurt your heart also. It can gives you fear and afraidness. Okay, so जे काही आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये आपण समाधानी राहिलो पाहिजे असंच या स्टोरीमधून आपल्याला सांगितलेलं आहे. जास्तचा हाव करण्यात आपला जीव पण जाऊ शकतो आणि भीतीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी भेटण्यापेक्षा शांततेत जर आपल्याला कुठल्या गोष्टी भेटत असेल तर ते आपल्यासाठी चांगल्या असू शकतो असं याच्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे. तर हे स्टोरी खूप आपल्याला शिकण्यासारखी आहे. तर हे स्टोरी आपण शिकून घ्या आणि समजून घ्या.